काम करतात आपल्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी. जस्ट बिकॉज वी हॅव टू बी सेफ दे वर्क. पण तू त्यांच्यावर अलिगेशन घेतोयस. त्यांना खोटं प्रूव्ह करण्यासाठी खोटा साक्षीदार उभा केलास तू. एवढ्या खालच्या थराला गेलायस. स्पेशल क्राईम युनिटने इतक्या मेहनतीने त्या गुन्हेगाराला पकडलं आणि तुझं म्हणणं आहे की हा स्टंट आहे. स्वतःचं म्हणणं प्रूव्ह करण्यासाठी तू या थराला गेलास युवराज. युवराज, मी तुझ्याशी बोलतीये. खरं काय ते मला सांग. हे सगळं तू का केलंस? तुला विचारते मी. मला माझ्या प्रश्नाची उत्तरं हवी आहेत. का केलंस तू हे सगळं? युवराज, मला खरं सांग. तुझा ह्याच्यात काही फायदा नाहीये ना? युवराज, बोल. बोल. झालं का रे समाधान? झालं? तुझ्या मनासारखं झालं का? हेच काम आहे ना तुझं? एक काडी टाकायची, आग लावायची आणि मग फुल ऑन एंटरटेनमेंट. या सगळ्याशी काही संबंध नाही. तुला ऐकायचं ना तर आता ऐक. सांगतो ना, मी सांगतो. काय म्हणणं आहे तुझं? केदार, हेच म्हणणं आहे माझं. केदार, काही झालं की केदार, कुठलंही काम असलं, इंटरव्ह्यू घ्यायचा असला, कुठलं रिपोर्ट करायचा असला, न्यूज कव्हर करायची असली, फक्त केदार. का? मी काय करतो इकडे? ही गदा मेहनत करायला आलो मी इकडे. आपला वॉचमॅन आहे ना, पिऊन आहे ना, त्याच्यापेक्षा कमी किंमत आहे मला या ऑफिसमध्ये. आहे कमी किंमत. या ऑफिस मधला प्रत्येक स्टाफ प्रामाणिकपणे काम करतो. युवराज, तुझा सारखा फ्रॉड नाहीये. आई, तू फ्रॉड म्हण. आहेस तू फ्रॉड. केदारला खोटं प्रूव्ह करण्यासाठी तू पुन्हा एकदा या थराला गेलायस. पण तुला हे कळत नाही, MNNचं नाव मातीत मिळवायला निघाला होतास तू. ताई, ताई प्लीज शांत हो. मी शांत नाही राहणार आहे केदार. यू डोंट गेट इन टू दिस नाव. मी अजिबात शांत राहणार नाहीये. इतके वर्ष मी शांत राहिले ना, त्याचेच परिणाम भोगतेय मी. का केलंस तू हे सगळं? एवढी मोठी स्टोरी मी तुला करायला दिली होती. जबाबदारी होती ना? विश्वास ठेवला ना मी तुझ्यावर. तरी आज माझ्या समोर तोंड वर करून बोलतोयस माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. एवढं सगळं होऊनही तू मला सांग, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? केदारच्या रागापोटी प्रत्येक वेळेला तू खालच्या थराला जाऊन काही ना काहीतरी करतोस. पण या वेळेला तू कंपनीचं नाव बदनाम करायला निघालायचे. कळत नाहीये का तुला? केदार कारण नाहीये हे मला माहिती आहे. माझ्याशी खोटं नाही बोलायचं. मला खरं सांग. मी खरं सांगतो. हे सगळं तू का केलंयस? या मागचं खरं कारण काय आहे? आय वॉन्ट टू नो. काही बोलला का बॉस तू आज? बॉस, सगळ्या मीडियामध्ये फक्त एकच चर्चा आहे, गुलाबची कस्टडी CBI कडे जाणार. मग एवढा वेळ कस्टडी का दिली नाही असा प्रश्न विचारला जातो. बॉस, तुम्हाला काय वाटतं 24 तासात आपण गुलाबकडून काही माहिती काढून घेऊ शकतो? टेक्नो, साधू सरांशी सिस्टीम मधनं कनेक्ट कर. त्यांना नॉर्मल फोन लागत नाही. सरप्राईज आणि बाकीच्या गोष्टींमध्ये बिझी असतील बॉस. आपण गुलाबला इतक्या सहजासहजी नाही सोडू शकत. आयुष्यभर मी ज्या गुन्हेगाराची वाट बघितलीये त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी सोडू शकत नाही. माझ्या आईच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभं राहिले त्याच्यामुळे. केदारनी स्वतःची आई गमावली आहे. JPC सारख्या स्कॅममुळे कित्येक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याच्यामुळे. असा हैवान आपल्या तावडीतून सुटू शकत नाही. बॉस, लॉ मध्ये काही लूप होल्स असतील, आपण शोधूया का? पण इथे प्रश्न लॉ अँड ऑर्डरचा नाहीच आहे. इथे प्रश्न आहे प्रोटोकॉलचा. गुन्हेगार इतका मोठा असेल तर त्याची कस्टडी CBI कडेच दिली जाते. पण त्याला आपल्याच कस्टडीमध्ये ठेवण्याचा काहीतरी पर्याय असेल ना बॉस? तेच तर शोधून काढायचंय, ज्याच्यासाठी फक्त आपल्याला साधू सर गाईड करू शकतात. बॉस, मला डिपार्टमेंट मधून खबर आली, केस इन्क्वायरीसाठी एक कमिटी बसवली आहे. साधू सर आता त्यांना अँसरेबल असणार आहेत. एवढा मोठा क्रिमिनल इतका वेळ आपल्या कस्टडीत होता हे CBIला आवडलेलं दिसत नाही बॉस. त्यात मीडियाकडून सतत फोन असणार त्यांना. आपल्याला लवकरात लवकर साधू सरांबरोबर कॉन्टॅक्ट करावा लागेल. नाहीतर एकीकडे गुलाब आपल्या हातातून निसटेल आणि दुसरीकडे युवराज मोकाट फिरेल. पहिली प्रकरण शांत झालं का हो? युवराजचं विचारते हो.
ते दुपारी जेवायलाही बाहेर आला नाही ना, आणि ताट घेऊन गेले तर नको म्हणाला. एवढा अपमान झाल्यानंतर कोणाच्या घशाखाली घास उतरणार आहे? बरोबरच आहे, असं मारणं ओरडणं इथपर्यंत ठीक आहे, पण असं हाताला धरून बाहेर काढणं म्हणजे अतिच झालं ना. आता तुम्हीच बघा वहिनी, आधी घराबाहेर काढलं तर ऑफिस बाहेर. या घरातल्या कुठल्याच गोष्टीवर आपला हक्क उरलेला नाहीये असं माझ्या युवराजला वाटतंय आता. आणि हे सगळं ना त्या कौशिकीमुळे झालंय. स्वतःचं लग्न म्हणून या घरात येऊन काय बसलीये, या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर आपला ताबा सांगत सुटलीये. पण पण भाऊजींच्या नंतर तीच सगळं सांभाळतीये ना. एक वेळ एकमुखी रुद्राक्ष सापडेल पण माणूस नाही. म्हणजे कशी आहेस तू? हा, आतापर्यंत तू माझ्या युवराची बाजू घेऊन बोलत होतीस, आता लगेच ते कौशिकीचं गुणगान गातेस. आणि हे बघ, एखादी गोष्ट आपल्याला सांभाळायला दिलीये म्हणजे त्या गोष्टीवर आपला हक्क आहे असं होत नाही.